आज होणार लाडक्या बहिणींना 10वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 29 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे, तो म्हणजे दुपारी ठीक 3 वाजता. परंतु काही निवडक महिलांच्याच खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे. सोबतच आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत आणि 3 दिवस कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, सोबतच लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ कोणते मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही किंवा योजनेतून डायरेक्ट बेदखल करण्यात येणार आहे, अशा संपूर्ण अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु फक्त याच महिलांच्या खात्यावर. चला तर त्या महिला नेमकं कोणत्या आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, तर आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मेपर्यंत पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. आता महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय मित्रांनो, तर आज पहिला दिवस आहे आणि आज एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरण केलं जाणार आहे. हे 12 जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे हे 12 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला याचा लाभ नक्कीच सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. चला तर पाहूया आता लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी काय आलेली आहे किंवा अपडेट काय आलेली आहे. तर हे पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. परंतु मित्रांनो, आज पहिल्या यादीच्या अंतर्गत पैसे वाटप केले जाणार आहेत. याच्यानंतर दुसऱ्या यादीच्या अंतर्गत उद्या पैसे आणि तिसरी यादी परवा दिवशी असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, कारण की आतापर्यंत बहिणींनी खूप प्रतीक्षा पाहिलेली आहे किंवा वाट पाहिलेली आहे आणि त्या कारणाचा आत्ताच मुख्यमंत्र्यांचा जस्ट निर्णय झालेला आहे की आज लाडक्या बहिणींना पैसे वाटप आजपासून सुरुवात झालीच पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे. कारण विषय असा झालेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आणि हा निर्णय झाल्याच्यानंतर पैसेसुद्धा लगेच मिळून जाणार आहेत. परंतु कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिला वंचित राहणार आणि एकूण एकूण रक्कम जी आहे ती किती येणार आहे ती आपण पाहूया. तर पैसे पडण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. सकाळीच भरपूर महिलांचे मेसेज आले होते, सर पैसे पडले बरं का. तर मित्रांनो, तुम्हाला देखील पैसे पडले का नाही ते तुम्ही आता चेक करायचं आहे आणि नसले पडले तर एक गोष्ट लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना आता एकूण 2 हप्ते सोबतच मिळणार आहेत. ते म्हणजे कोणते, तर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर 21 जमा होणार होते त्याचं काय झालं. तर हे पहा, अजूनपर्यंत त्यांनी फिक्स निर्णय दिलेला नाही, कारण की 10वा हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळणार ही गोष्ट तर फिक्स आहे, परंतु 11वा हप्ता जे तुम्हाला 21 रुपये ते देऊ शकतात आणि या कारणास्तव तर काही बहिणींना प्रश्न पडला, आणखी प्रश्न पडले असतील, जर हा हप्ता का 21 रुपये नाही. तर हे पहा, हप्ता जो आहे तो वितरण सुरू झालेला आहे ऑलरेडी आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा झालेले आहेत. या कारणाचा होता हा हप्ता देखील 1500 असणार आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये आनंदाची अपडेट अशी आहे की अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे. ते आपण गिफ्ट पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो, या 36 जिल्ह्यापैकी एकूण 12 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. ती यादी आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला परत सांगणारच आहे मी. परंतु त्याच्या अगोदर लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीला आता 1 वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर वर्धापन दिन साजरा करण्यासाठी गिफ्ट जे आहे ते वाटप केलं जाणार आहे. 7 मोठमोठे व जबरदस्त गिफ्ट असे जे ते वितरण होणार आहे. हे गिफ्ट कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार व 10वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आणि यादीनुसार याच महिलांना 21 म्हणजे मित्रांनो 11वा हप्ता जो आहे तो वाटप 21 रुपये वाटप करण्यास सध्या सरकारचं नियोजन दिसत आहे आणि याच्याविषयी त्यांनी छोट्या मोठ्या अपडेट देखील आपल्याला दिलेल्याच आहे. त्यामुळे नवीन यादी येणार आहे. त्या यादीमध्ये ज्या महिन्याचं नाव असेल अशाच महिलांना 21 रुपये वाटप केले जाणार आहेत, अन्यथा त्यांना मिळणार नाही. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तशी जस्ट छोटीशी यादी जाहीर झालेली आहे की त्या यादीच्या अंतर्गत 27,000 महिला ज्या ते बाहेर गेलेल्या आहेत. आता बाहेर कशामुळे गेलेल्या आहेत, तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचे मोठे नियम जे आहेत ते मोडलेले आहेत आणि नियम मोडल्या कारणास्तव लाडकी बहीण योजनेतून त्यांना बाहेर जावं लागलेलं आहे. चला तर हे नियम नेमकं कोणते आहेत आणि हे नियम कशामुळे मोडल्यामुळे बाहेर महिला गेलेत ते जाणून घेऊया. तर या 4 चुका तुम्हाला करायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर इतर कुठल्याही योजनेचा फॉर्म भरू नका. मग ती PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, अशा जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याचं बंद होऊन जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. कारण विषय असा झालेला आहे ना, तर आता
पहिली चूक तर ही झाली. दुसरी चूक म्हणजे तुमचे उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अजिबात लाभ मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर तिसरी अट त्यांनी ठेवलेली होती ती म्हणजे जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे अजिबात मिळणार नाही. चौथी अट सर्वात महत्त्वपूर्ण आहे, ती आपण व्हिडिओच्या थोडी पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो, लाडक्या बहिणीला पैठणी साडी जी आहे ती वाटप केली जाणार आहे. आणि ही पैठणी साडी कशा पद्धतीने मिळणार तर मित्रांनो, शासनातर्फे अक्षय तृतीयानिमित्त हे गिफ्टच तुम्ही समजून जा, गिफ्टच तुम्हाला मिळून जाणार आहे. गिफ्ट मिळण्यासाठी तुम्हाला ही येणार आहे रेशन कार्डवर आनंदाचा शिधा जो मिळत असतो त्या आनंदाच्या शिधासोबत ही पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता आपण पाहूया नेमकं आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आणि जिल्ह्याची ही नवीन पात्रता यादी आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. तर तुमच्या स्क्रीनवर जिल्हे असतील मित्रांनो, तर यातील सर्वात पहिले 12 जिल्हे जे आहेत तर त्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते वितरण होणार आहे. कारण की तुम्ही स्क्रीन पाहू शकता जिल्हे अकोला असेल, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, तसेच या 12 जिल्ह्यामध्ये एकूण धाराशिवपर्यंत पैसे जे ते वितरण होणार आहे. उद्या राहिलेले 12 जिल्हे असणार आहेत. उद्या या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, पुणे असेल. तर नंतर मग ज्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे स्टेप बाय स्टेप. तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याला मध्ये पैसे मिळणार आहेत. परंतु फक्त विषय काय होणार आहे, काही जिल्ह्यामध्ये लवकर तर काही जिल्ह्यामध्ये उशिरा पैसे, तर अशा पद्धतीने पैसे मिळून जाणार आहे. चला तर आता पाहूया लाडक्या बहिणीसाठी अक्षय तृतीयानिमित्त 7 मोठमोठे गिफ्ट कोणत्या शासनाने दिलेले आहेत व कोणत्या लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळून जाणार आहेत ती माहिती आपण अगोदर जाणून घेऊया. तर मित्रांनो, गिफ्ट प्राप्त करण्यासाठी तुमची पात्रता आणि अटी काय आहेत ते एकदा आपण लक्षपूर्वक ऐकूया. तर 7 गिफ्ट आहेत आणि 7 वेगवेगळ्या पात्रता आणि अटी. गिफ्टनुसार अटी पात्रता ज्या आहेत त्या चेंज होत आहेत. जवळपास 70% अटी सेम आहेत, परंतु 30% अटी ज्या आहेत त्या कुठेतरी बदल होत आहेत किंवा कुठेतरी चेंज होत आहेत. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, पहिलं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे 15 जिल्हे व 8 बँकांची यादी जाहीर झालेली आहे आणि ती यादी आपण वर देखील तुम्हाला सांगितलेलीच आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो, गिफ्ट क्रमांक 1 आहे म्हणजे 1500 ऐवजी पुढचा हप्ता असणार आहे. येणारा हप्ता म्हणजे 11वा हप्ता जो असणार आहे तो 1500 ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. हे देखील पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो आणि याच्याविषयीची नवीन GR देखील आलेलाच आहे आणि हा GR देखील आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत. याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर दुसरा गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना लाभ जो आहे तो अन्नपूर्णा योजनेचं वितरण केलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त गॅस सिलेंडर भरणे आवश्यक आहे. कुठल्याही गॅस एजन्सीमधून गॅस सिलेंडर बुकिंग करा आणि भरून घ्या. जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसची कनेक्शन असेल तर तुम्हाला ती सबसिडी जी आहे ती डायरेक्ट मिळून जाणार आहे. ती सुद्धा DBT माध्यमाद्वारे क्रेडिट होणार आहे तुमच्या अकाउंटला. गिफ्ट क्रमांक 3 आहे सिलाई मशीन योजना. ज्या योजनेची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या ती योजना अखेर आलेली आहे, ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, या सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 2500 सिलाई मशीन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप केलं जाणार आहे. 2445 म्हणजे 2450 सिलाई मशीन ज्या आहेत त्या वाटप होणार आहेत. यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा तर त्याचा अर्ज ऑलरेडी चालू झालेले आहेत आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असाल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. सोबतच तुमची कमीत कमी 2 हप्ते तरी तुम्ही लाडकी बहीण योजने उचललेले असायला पाहिजे तरच तुम्हाला अर्ज तुम्ही करू शकता. व तुम्हाला सुद्धा ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील अशाच महिलांना सिलाई मशीन जे आहे ती मिळून जाणार आहे, अन्यथा बाकीच्याला मिळणार नाही. यानंतर पुढचं गिफ्ट आहे मित्रांनो, नवीन भांडी संच वस्तू घरउपयोगी वस्तू असणार आहेत. रोजगार हमीच्या योजनेच्या अंतर्गत हा तुम्ही अर्ज करू शकता. हा अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसाच्या आत हे भांडी संच जो आहे तो मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागणार नाहीत, फक्त लाडकी बहीण योजनेची तुम्ही पात्रता असायला पाहिजेत. सो तुमची उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तर अशा छोट्या मोठ्या अटी आहेत आणि या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला देखील घरउपयोगी वस्तूचा भांडी संच जो आहे तो मिळून जाणार आहे. आत्ताच काही क्षणापूर्वी 20 लाख घरकुलांची यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्ही नवीन अर्ज लगेच करून टाकायचा आहे. तुम्हाला सुद्धा 2 ते 2.5 लाख रुपयाचं नवीन घरकुल योजनेच्या अंतर्गत पैसे जे ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता मेन गोष्ट तर एक राहील मित्रांनो आपली, ती म्हणजे काय तर तुम्ही व्हिडिओला लाईक आतापर्यंत केलं नसेल लगेच लाईक करून टाका. तर 6वा अधिक 7वा गिफ्ट जे आहे ते असणार आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी जी आहे ती वितरण केली जाणार आहे. ती सुद्धा अतिशय छान अशा क्वालिटीची आणि त्यामध्ये 3455 रुपयाची पाण्याची टाकी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा तर त्याविषयी लवकरच फॉर्म जे ते सुरू होणार आहेत. अजूनपर्यंत झालेले नाहीत परंतु लवकर चालू होणार आहेत. त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने आजची अपडेट होती मित्रांनो. संपूर्ण अपडेट तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर देखील करायचं आहे की लाडकी बहिणीच्या योजनेच्या असेल तर त्यांना
सोबत पैठणी साडी मिळण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डवर तुम्ही पैसे देऊन तुम्ही साडी घेऊ शकता, परंतु जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. ज्याप्रमाणे धान्यासाठी अत्यंत कमी रक्कम द्यावी लागते, त्याचप्रमाणे तुम्हाला पैठणी साडीसुद्धा अत्यंत कमी रकमेत मिळून जाणार आहे. त्यामुळे आज चौकशी करा तुमच्या स्वस्त धान्य दुकानात आणि तिथून तुमची पैठणी साडी घेऊ शकता. तर या चुका करू नका, सर्व गोष्टीचे पालन करा, सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही मला माहिती झाली असेल की आपल्या जिल्ह्यानुसार पैसे जे ते वितरित होणार आहेत व स्टेप बाय स्टेप सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळून जाणार आहेत, कुठली बहीण वंचित राहणार नाही. आणि अशाच पद्धतीने नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.